हा मोठा करार आहे. हो, असं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. साधनांचा विचार चाललाय. त्या साधनांच्या विचारामध्ये कर्म नावाचं जे साधन आहे, ज्याला कर्मयोग असं म्हटलं जातं, त्या साधनाचा आता विचार आपल्याला करायचा आहे. काल एक असा विचार मांडला होता की कर्म करणारा जो आहे तो, ज्या कर्मेंद्रियाने कर्म केली जातात ती कर्मेंद्रिय, आणि ज्या जगामध्ये ही सगळी कर्म होतात ती जग, हे तिन्हीचे तिन्ही अशाश्वत आहे. आणि जे जे अशाश्वत असतं, जे जे तिन्ही काळात अबाधित नसतं, ते मिथ्या असतं, ते अचेतन असतं, ते जड असतं. आणि असं असल्यामुळे कर्मानं, अचेतन कर्मानं चेतन आत्म्याची प्राप्ती होणार नाही. त्याच्या मागचा मूळ विचार आहे की सगळ्या गोष्टी अचेतन आहेत, आणि सगळ्या गोष्टी अचेतन आहेत आणि नुसत्या अचेतन नाहीत तर ते त्रिकालाबाधित नाहीत, तिन्ही काळात त्या अबाधित नसतात. काल आपण एक विचार म्हणला होता, पूर्वी आहे, आज आहे आणि पुढेही आहे, असं जे काही असतं त्याला सत असं म्हणतात. आणि असं जे सत आहे त्या सतचा अनुभव घ्यायचा असेल तर असतच्या साह्याने सतचा अनुभव येणार नाही, असतच्या मदतीने सतचा अनुभव येणार नाही. मग कर्माचा उपयोग काय? कर्म जे करायला सांगतात, सातत्याने सर्वांचा आग्रह असतो, सर्व शास्त्रांचा संतांचा, की कर्म केलं पाहिजे. समर्थ 24 आहे, आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना. हा छान विचार आहे. आधी ते करावे कर्म म्हणजे सुरुवातीला कर्म करावं आणि कर्माच्या जोडीला किंवा कर्मानंतर उपासना करावी. आता हे जरा बरोबर आणि नंतर हे दोन गोष्टी थोड्या आपल्याला बॅफलिंग असतात. काय अजून असं वाटतं की कर्म आधी मग उपासना नंतर, नंतर ज्ञान, असा क्रम नाही आहे. तर आधी आणि नंतर शब्दाचा अर्थ असा होतो की सुरुवातीला दिवसभर आपल्याला, सुरुवातीला नव्हे दिवसभर कर्म करावंच लागतं. माणूस कर्माने बांधलेला आहे, त्यामुळे कर्म करण्यातून त्याची कधीच सुटका होत नाही. मग आधी ते करावे कर्म शब्दाचा अर्थ हे असं ह्याच्यासारखं नाही, सकाळ दुपार संध्याकाळ किंवा आयुष्याच्या पूर्वार्धात, आयुष्याच्या उत्तरार्धात, असं त्याचा अर्थ नाही. तर आधी ते करावे कर्म शब्दाचा अर्थ असा होतो की प्रायोरिटी बेसिसवर कर्म करा. म्हणजे कर्म हे केलंच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत कर्म चुकवायचं नाही, हे आधी शब्दाचा अर्थ आहे. नाही तर आधी आणि मग असं जर आपण क्रोनॉलॉजिकली घेतलं तर मध्ये गडबड होऊन जाते. मग ते 3 कंपार्टमेंट्स पाडल्यासारखे वाटतात. कर्माचं एक कंपार्टमेंट वेगळं, उपासनेचं वेगळं, ज्ञानाचं वेगळं असं वाटतं. तर असा प्रकार नाही. तर कर्म हे केलंच पाहिजे, कुणीही कर्मातून सुटलेलं नाही. आणि जर कर्मातून आपण सुटत नसू, कर्मातून आपली सुटका होत नसेल, तर कर्म अशा युक्तीने करावं की जे ज्ञानाला मदत करेल, ज्ञानाला सहकारी होईल. म्हणून कर्म हे सहकारी साधन आहे. आता एक चांगला विषय आहे, शब्द फार चांगला आहे तो. कर्म हे सहकारी साधन आहे, साक्षात साधन नाही. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष, आणि सहकारी म्हणजे केवळ मदत करणार आहे. त्यामुळे कर्म हे मदत करणारं साधन आहे, साक्षात साधन नाही. त्याच्या दुसऱ्या भाषेत केवळ कर्माने मोक्ष मिळणार नाही. असे आमच्यात पुष्कळ आग्रही लोक असतात की कर्मात जे जे सांगितले ते आम्ही व्यवस्थित करत असताना आम्हाला आता पुढे काही करण्याची गरज नाही, असे आग्रही वृत्तीचे लोक असतात. उपासकही लोक असे आग्रहाचे असतात, उपासक लोक सुद्धा, की आम्ही उपासना जशी करायला पाहिजे तशी करतो, शास्त्रात सांगितली तशी करतो, आम्हाला ह्यानंतर काही करण्याची गरज नाही. हा जो विचार आहे, हा विचार हा स्वतःच्या कल्याणाच्या दृष्टीने चांगला नाही विचार. हा जो आग्रह आहे, हा जो हेका आहे, हट्ट आहे, हा हट्ट जो आहे तो शास्त्र विरोधी आहे, संत विरोधी आहे. जे जे शास्त्राला विरोधी असतं, संतांना विरोधी असतं, ते आपल्या स्वतःच्या विरोधात असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण कर्म केलंच पाहिजे, उपासना केलीच पाहिजे, पण कर्म उपासना ह्या दोन गोष्टी ज्ञानाला साक्षात कारण नाहीत, सहकारी साधन आहेत. म्हणून आता कर्माच्या बाबतीत आपण जास्त विचार करूया की ज्यामध्ये आपल्याला राहावंच लागतं, कर्म करावंच लागतं, त्यातून कधीच सुटका होत नाही. आता हे जे कर्म आहे त्या कर्मामध्ये यज्ञ, दान आणि तप असे 3 प्रकार शास्त्रकारांनी सांगितले. यज्ञ, दान आणि तप मुख्य ज्या गोष्टी आहेत, ह्या मुख्य गोष्टी 3 आहेत. यज्ञ करावा, दान करावं, तप करावं, एक भाग आहे. दुसरा भाग आहे आणखी काय, स्नान, संध्या आणि वैश्वदेव, हे आणखी दुसरा एक भाग आहे. असं 6 मिळून एक कर्म ज्याला म्हणतात ते कर्म पूर्ण होऊन जातं. यज्ञ, दान आणि तप
स्नान, संध्या, वैश्वदेव हे 6 जे आहेत हे कर्मांग आहेत, जी आजच्या परिस्थितीत आपल्याला जुळवून घेता येतात. खूप महत्वाचा विचार आहे. आज ज्या परिस्थितीत आपण जगतो ती परिस्थिती आणि हे कर्मकांड जेव्हा सांगितलं गेलं तेव्हाची परिस्थिती, यामध्ये जमीन आसमानाची तफावत पडलेली आहे. ज्यांनी हे सांगितली कर्मकांड त्यांनी या परिस्थितीचा विचार सुद्धा कधी केला नसेल, त्यांच्या मनातही कधी असं आलं नसेल की अशी परिस्थिती यापुढे निर्माण होईल आणि हे आपण जे करतो, आपण जे सांगतो ते या पुढच्या लोकांना अवलंबात आणणं मोठं कठीण जाईल, जिकिरीत जाईल, हे त्यांच्या मनात सुद्धा आलं नसेल. इतकी परिस्थितीत फरक पडलेले. आता हे जे काही परिस्थितीत बदल झालेला आहे त्याच्यावर संतांनी फार चांगला तोडगा काढलाय. संत जे असतात अतिशय कृपावंत असतात आणि कृपावंत असल्याचे कारण आहे ते शास्त्राचे अभिमानी असतात खरे, पण शास्त्राविषयी हट्टी नसतात. आता 2 शब्दाचं एक लक्षात घ्या. शास्त्राचा अभिमान आहे म्हणजे शास्त्र बाह्य काही करायचं नाही, पण शास्त्रासंबंधी हट्ट ठेवायचा नाही. आता मी एक विचार म्हणला, स्नान, संध्या, वैश्वदेव. तुकारामांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, नामे स्नान संध्या केले क्रिया कर्म त्याचा भवश्रम निवारिला. याचा अर्थ असा होतो, नामाने जो स्नान करील, नामाने जो संध्या करील आणि नामाने जो वैश्वदेवासारख्या क्रिया करील, कर्म करील, त्याचा भवश्रम निवारण होतो. याचा अर्थ या प्रपंचातून त्या सुटका होऊन जाते, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येण्याच्या ह्याच्यातून सुटका होऊन जाते. भवश्रम या शब्दाचा अर्थ आहे की या भावामध्ये जन्माला आल्यानंतर जो आपला श्रम होतो जन्माला येण्याचा, जगण्याचा आणि मरण्याचा, पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचा हा जो श्रम आहे आणि ह्या प्रपंचाची सुखदुःख सोसावी लागतात त्याला श्रम असं म्हणतात. त्या सगळ्या श्रमातून या 3 गोष्टींनी सुटका होते. नामाने स्नान करा, नामाने संध्या करा, नामाने सगळ्या क्रिया करा. जेवढ्या क्रिया शास्त्रात सांगितलेल्या आहेत, कर्मकांड ज्याला म्हणतात, ते कर्माचे जे मंत्र असतात, विधी असतात, ते सगळेच्या सगळे मंत्र आणि विधी हे नामाने सांग होतात असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि तुकाराम महाराजांचे संत असतात ते स्वच्छ म्हणतात, आम्ही विधीचे जनिते. तर विधीचे जनित शब्दाचा अर्थ असा 2 अर्थ होतात. एक, प्रत्यक्ष आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहोत असा एक भाग, आणि विधी शब्दाचा अर्थ वेदातले जे विधी सांगितलेले आहेत त्या वेदांचा जनक जो असतो तो ब्रह्मदेव आहे. वेदांचा जनक मानला गेलाय की ज्याच्या निश्वसितापासून वेद तयार झाले त्याचे आम्ही बाप आहोत. आता इतकं ठामपणे सांगणारे जे संत असतात आणि ते असं ठामपणे सांगून त्यांना आमच्याकडून काही घ्यायचं नाही, हे एक आणखी वैशिष्ट्य असतं. संतांचं एक खास वैशिष्ट्य आहे, आमच्याकडून त्यांना काहीतरी हवं असं झालं की त्यांचं जे सांगणं असतं, त्यांचं जे बोलणं असतं ते क्राउडिंग झालेलं असतं. त्यांच्या अपेक्षेने त्यामध्ये भेसळ झालेली असते. ह्या अपेक्षेची जराही भेसळ नसलेले जे संत असतात ते जे ह्या पद्धतीने आपल्यासमोर काही गोष्टी मांडतात त्यावेळेला आपण ज्या जसाच्या तसा स्वीकारल्या तर मग मला सांगितल्यासारखं कर्म करता येत नाही ह्याची खंत वाटणार नाही. आमच्यातले लोक असतात, कर्म असं केलं पाहिजे, माहीत तर आहे, शास्त्र हे सांगतं, हे ठाऊक तर आहे, पण मला तसं करता येत नाही परिस्थितीमुळे, मग याची खंत निर्माण होते. आणि खंत निर्माण झाली की ज्या अंतःकरणात खंत आहे ते अंतःकरण कधी शांत नसतं, कधी स्वस्थ नसतं, कधी तृप्त नसतं. म्हणून खंत काढून टाकायसाठी काय करावं, ते म्हणतात नामाने स्नान करा. हा पर्याय, ज्याला समंत्र स्नान करता येतं ते चांगलं आहे, करता आलं तर उत्तम आहे. म्हणजे नाही तो दोन्ही बाजूने हट्ट होतो, तुम्ही स्नान तसं करूच नका असा एक हट्ट होतो. असाही हट्ट नाहीये. कोणाला करता आलं समंत्र स्नानाचे मंत्र असतात. जुन्या काळी स्नानाचे मंत्र होते, त्यामध्ये वैदिक मंत्र, पौराणिक मंत्र असे 2 प्रकारचे मंत्र होते. तर वैदिक मंत्राने स्नान करता येतं. कुणीतरी भटजी वैदिक मंत्र सांगायचा आणि त्यामध्ये यजमान स्नान करायचे त्या मंत्रांच्या सकट, किंवा स्वतः उच्चार करून स्नान करायचे, असं समंत्र स्नान म्हणतात ज्याला, तसं समंत्र स्नान होतं. आता मला असं वाटतं इथे जमलेल्या कोणाला स्नानाचे मंत्र ठाऊक नाही. स्नानाचे मंत्र असतात ते कोणालाच ठाऊक नाहीत. असा कदाचित ह्यांना असतील ठाऊक नाही, पण आता बहुतेक सगळ्यांना स्नानाचे मंत्र ठाऊक नाहीत असं आपण कल्पना करूया. मग आता काय करायचं, स्नान तर करायचे आणि आंघोळ आणि स्नान त्यात थोडा फरक करायला शिकलं पाहिजे. आता नेहमीचे विचार आला, अगदी आंघोळ शब्द अंगावर पाणी घेणं स्वच्छ याला आंघोळ असं म्हणतात. पण काय, आंघोळीच्या वेळेला सिनेमाचं गाणं सुद्धा गुणगुणता येतं, काही तक्रार नसते. सिनेमाचं गुणगुणत अंगावर जर पाणी घेतलं त्याला आंघोळ असं म्हणतात. आणि श्रीराम जय राम जय जय राम म्हणत अंगावर पाणी घेतलं तर त्याला मग स्नान असं म्हणतात. आता झालं कर्म, एक कर्म सोपं झालं. स्नान नावाचं जे कर्म आहे शास्त्रात सांगितलेलं ते तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेत चला, नाम घेत घेत अंगावर पाणी घ्या. पाणी पाण्याचं काम करत असतं आणि नाम नामाचं काम करत असते. पण त्याने विचार केला तर नामे स्नान ज्याला आपलं एक कर्म ज्याला म्हणतात, कर्मांग ज्याला म्हणतात, कर्मयोग ज्याला म्हणतात. कर्मयोग शब्द फार मोठा आहे.
भगवद्गीतेत कर्मयोग ज्या अर्थाने सांगितलाय तो कर्मयोग अगदी वेगळाच आहे. पण कर्मकांड एक वेगळं असतं, कर्मयोग एक वेगळा असतो. आता हे जो भाग आहे हा कर्मकांडाचा भाग आहे. स्नान, संध्या, वैश्वदेव, यज्ञ, दान आणि तप हे तिन्ही कर्मकांडाचे भाग आहेत. आणि असे तिन्ही कर्म हे 6 जे भाग आहेत एकूण, त्यातला एक विचार करतोय आपण स्नानाचा. आणि स्नानाचा विचार करताना नामे स्नान, नामे संध्या, संध्येचे मंत्र असतात, ऋग्वेदी, यजुर्वेदी असे मंत्र असतात. आपण थोडा बारीक विचार केला तर आपल्याला कळेल की संध्येमध्ये उपासनाच आहे. संध्याचा समावेश कर्मामध्ये होतो, कर्मकांडात संध्येचा समावेश होतो. पण प्रत्यक्ष पाहिलं तर त्यात काय आहे, केशवाय नमः, माधवाय नमः, मधुसूदनाय नमः, आता ही जी 12 नामं आहेत त्यातली त्या 12 नामांचा जो उल्लेख आहे, 12 नामांचा उच्चार आहे, त्याला जो नमस्कार आहे, हा नमस्कार उपासनेच्या संदर्भातच आहे. असा विचार केला तर आपण कर्म आणि उपासना दोन्ही एकमेकापासून अशा वेगळ्या काढता येत नाहीत, वॉटरटाईट कंपार्टमेंटमध्ये त्यात नाहीत असं आपल्याला कळेल. आता उदाहरणार्थ स्नान हे कर्मकांड सांगितलं तर कर्म करताना, स्नान नावाचं कर्म करताना मी जर श्रीराम जयराम जयराम म्हणत असेल तर कर्मही झालं आणि उपासनाही झाली, दोन्ही एकत्र होऊन जातात. इतके छान घडी बसवून दिलेले आम्हाला संतांनी, आणि इतकी घडी, एवढी तरी मिनिमम घडी आपल्याला बसवून दिलेली त्यांनी वापरत आली पाहिजे. आणि असे आपण वापरली की त्या कर्मातून जे आपल्याला मिळायचं ते मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण शब्द कोणाचे आहेत ते संत शब्दांचे, शब्द संतांचे आहेत. म्हणून नामे स्नान, नामे संध्या, संध्येसाठी जेवढा आपण वेळ देतो तेवढ्या वेळामध्ये नाम घ्यावं. की संध्येच्या ऐवजी मी हे करतोय असं आपण देवाला सांगावं, आणि तू सांगितलेल्या संध्येच्या ऐवजी मी तुझं नाम घेतोय असं देवाला सांगावं, निवेदन करायचं. आणि आपली संध्या, आपली संध्या संतांच्या पद्धतीने करायची. आता एवढं जर झालं तर झालं. कर्मकांड ज्याला म्हणतात त्या कर्मकांड आपण बरोबर केल्यासारखं होतं. आणि मग खंत निर्माण होत नाही. सांगितलंय खरं पण मला करता येत नाही, झाली निर्माण तर ते अगदी खातं वेगळंच आहे. कसलं कर्मकांड घेऊन कसली स्नान, कसलं संध्या होईन बसला, त्यात काय अर्थ नाहीये. असं म्हटलं तर खंत निर्माण व्हायचा प्रश्नच नाहीये. उलट दुसरा कोणीतरी एखादा करत असेल तर त्याची खंत वाटते, हा असं का करतोय म्हणून, का बिघडला कसा, असं ते उलटं सुलटं होऊन जातं काय ते. मग आता वैश्वदेव आहे, वैश्वदेव शब्दाचा अर्थ होती त्याच्यामध्ये कोणतरी जो गरजू असतो. वैश्वदेवाची कल्पना अशी होती जुन्या काळी की त्या जुन्या काळी वाटसरू येत असत, प्रवासी येत असत. ते एखादा प्रवासी गावात आलेला आहे, कुठेतरी धर्मशाळेत थांबलेला आहे, त्याची जेवायची काही सोय नाही आहे, त्याला जाऊन बोलवायचं, घरी घेऊन यायचं, त्याची व्यवस्थित पूजा करायची आणि पूजा करून त्याला अन्न घालायचं. समंत्रक त्याला ते अन्न द्यायचं, मंत्रासह. वैश्वदेवाचे मंत्र आहेत, तर वैश्वदेवाच्या मंत्रासह त्याला ते अन्न द्यायचं, त्याला भोजन घालायचं. अशा पद्धतीने जो विधी आहे, या विधीला वैश्वदेव असं म्हणतात. आता फरक झाला सगळीकडे. पाववड्याचे सेंटर काय म्हणतात, वडापावचे सेंटर सगळीकडे झाले. त्यामुळे असा कुणी भुकेला राहील आणि त्याला जाऊन बोलवून आणणं ही शक्यता नाही आहे. पण तरी सुद्धा कुणी आपल्याकडे आला, पाहुणा म्हणून आला, तर त्याला त्या आदराने जेवायला घालावं, ही प्रथा आहे. त्या आदराने त्याची पूजा करावी वगैरे अशा पद्धतीने पाय धुवावेत त्याचे, त्याला आरती म्हणावी, त्याला काहीतरी द्यावं आणि मग अत्यंत प्रसन्नतेने जेवायला वाढावं. अशा पद्धतीचे काही विधी आहे, त्याला वैश्वदेव असं म्हणतात. म्हणून स्नान, संध्या आणि वैश्वदेव हे 3 कर्माची अंग आहेत. आता यज्ञ, दान आणि तप हे पुढची आणखीन 3 आली, यज्ञ, दान आणि तप. आता यज्ञ जो आहे, या यज्ञाचा थोडा आता नवीन पद्धतीने आपण विचार करावा. आणि नवीन पद्धतीने विचार करताना जुने जे यज्ञ आहेत, ज्या यज्ञामध्ये मंत्र होते, यज्ञाचे काही विधी होते, त्यामध्ये काही कुंड पेटवायला लागायचं, त्याच्यामध्ये अग्नीला आवाहन करायला लागायचं वगैरे वगैरे. 4 अग्नी सांभाळले जात असत पूर्वी. आवा अग्नी, गृहस्था अग्नी, अशा तऱ्हेचे 4 अग्नी सांभाळले जात होते. तर अग्निहोत्र म्हणत असत. आता अग्निहोत्र आपल्या कोणाकडे सुद्धा नाही. मग आता खंत बाळगायची का, प्रश्न आहे. सारखा प्रश्न येतो की जुनं सांगितलेलंच आहे, आम्हाला करतात येत नाही, मग आता काय करायचं. मग आता यज्ञ जो आहे, ते यज्ञाचा नवीन पद्धतीने काही विचार आपण म्हणजे संतांनी काही करून ठेवलंय का तुमच्या आमच्यासाठी. हा जो एका विधियुक्त यज्ञ ज्याला म्हणतात, ते विधियुक्त यज्ञ आता तुकाराम महाराजांचं एक वचन आहे आणखीन, तुका म्हणे काही वेदा वीर्य शक्ती नाही. कलियुगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की वेदांची जी ताकद आहे, ते वेदांचं सामर्थ्य कलियुगामध्ये संपलेलं आहे. तुका म्हणे काही वेदा वीर्य शक्ती नाही. पूर्वीच्या काळी जे वेदमंत्राने होत असे असं आपल्याला ऐकायला मिळतं, ते आता चालू घडीला वेदमंत्राने होत नाही, असा तुकाराम महाराजांचा निर्णय आहे. एखाद्या क्रांतिकाराचा निर्णय नाही आहे, समाजवादाचा निर्णय नाही आहे. आता
भारतात एक समाजवादी नावाचं एक प्रकरण आहे. त्याला विघ्नसंतोषी असं म्हणतात. त्या मंडळींचं स्वरूपाचं असं आहे, विघ्नसंतुष्ट दुसऱ्याला विघ्न आणून आपण संतुष्ट राहणं हे त्यांच्या स्वभावाचं स्वरूप आहे. असलं कोणी हे केलेलं नाहीये. तर तुकाराम महाराज म्हणतात की असे जे यज्ञ असतात ते यज्ञ ह्या पद्धतीने केले म्हणजे संत सांगतात त्या पद्धतीने. आता वाणीचा यज्ञ एक आहे, वाक यज्ञ. आता एक वाणीचा यज्ञ आहे बरं. आता वाक यज्ञ शब्दाचा अर्थ असा होतो की वाणीचं जे बोलणं आहे त्या वाणीच्या बोलण्याला यज्ञाचं स्वरूप यावं. आणि यज्ञामध्ये मूळ मुद्दा काय, पावित्र्य हा यज्ञातला मूळ मुद्दा आहे. यज्ञामध्ये हवी द्यायचा असतो, काहीतरी अर्पण करायचं असतं. आणि असं जेव्हा आपण अर्पण करतो, काहीतरी त्याग करतो, तर त्या त्यागाला यज्ञाचं स्वरूप आहे. आणि या दृष्टीने वाघयज्ञ जर आपण बघितला, येणे वाघयज्ञ, तोषावे तोषणीमध्ये द्यावे, पसाय दाणे, ज्ञानेश्वर महाराज वाघयज्ञ आहे. आता ठीक आहे, तो एक वाघयज्ञ आहे. आता हा इथे काय चाललाय, आपला जो सगळ्यांचा म्हणून चाललाय तो वाघयज्ञच आहे. जसं श्रवणाचा यज्ञ आहे बरं का, श्रवणाचा यज्ञ झाल्याशिवाय वाघयज्ञ होणार नाही, कारण दोन्ही यज्ञ एकमेकांवरती अवलंबून आहेत. आता आपल्या संस्कृतीमध्ये आणखी काही यज्ञ सांगितलेत. ते यज्ञ ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जुने यज्ञ जेवढे अवघड होते त्याच नवीन यज्ञ सुद्धा तेवढाच अवघड आहे. नवीन जे यज्ञ सांगितले ते यज्ञ तेवढेच अवघड आहेत, जुने यज्ञ जेवढे अवघड होते तेवढे. त्याला सामुग्री वेगळी लागायची, नव्या यज्ञाला सामुग्री जरा वेगळी लागते. जुन्या यज्ञाची सामुग्री जी होती ती अशी विकत आणता यायची, पण नव्या यज्ञाची जी सामुग्री आहे ती विकत आणता येत नाही. आणि यातून त्याला मग आतून काहीतरी त्याग करावा लागतो, आतून काहीतरी सोडावं लागतं, आतून काहीतरी सोसावं लागतं. आपल्याला माहिती आहे अग्नीमध्ये हवन करायचं असतं, तुपाचं, घृताचं, तिळाचं, तेला वगैरे काय जे पदार्थ असतात, यूप, हे हवन करायचं असतं. तुकाराम महाराजांनी आणखी एक प्रश्न विचारला आपल्याला, तिळ जाळलेले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. काय संत फार सुंदर विचार करतात. तू यज्ञामध्ये तिळ जाळलेस खरे, तांदूळ जाळलेस खरे, तूप घातलंस खरं, पण तुझ्यातले काम आणि क्रोध जर तसेच राहिले असतील, हे दुष्ट दुर्जन जर तुझ्यातले तसेच राहिले असतील, तू यज्ञ करून काय मिळवलंस, असा प्रश्न कोण विचारत आहे? प्रश्न तो आहे, तुकाराम महाराज विचारतात. आणि तुकाराम महाराज जेव्हा असा प्रश्न विचारतात तेव्हा एक जबाबदारी आपल्याला कळते की हे दोन काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भवा. आता भगवद्गीतेतला श्लोक आपल्या समोर ताबडतोब येतो, काम क्रोध लोभ ते विदम नरकस्वेदम द्वारम. 3 नरकाची दारं आहेत, भगवद्गीता आपल्याला सांगते. आता ही जी 3 दारं आहेत त्या 3 दारांचा बंदोबस्त कसा करावा, तर त्या 3 दारांचा बंदोबस्त करण्यासाठी काही ज्या गोष्टी करायच्या असतात त्या यज्ञ हा एक भाग आहे. आणि पंचमहायज्ञ आपल्याला सांगितले शास्त्रामध्ये. पंचमहायज्ञ एक आहे तो मातृपितृयज्ञ आहे, अतिशय अवघड आहे. अवघड म्हणण्याचं एकच कारण आहे, आपल्या आईवडिलांची आपण आपल्या क्षमतेनुसार उत्तम काळजी घ्यावी. त्याला काय म्हणायचं, ज्याला मातृपितृयज्ञ असं म्हणतात. आता हा यज्ञ परवडणारा आहे का न परवडणारा आहे ज्याचा तरी विचार करा. महाराष्ट्रामध्ये पुष्कळ जण असं म्हणतात, मला यज्ञ करण्याची इच्छा आहे हो, पण. आता पुढचा पण कळला असेल तुम्हाला. तिची इच्छा नाहीये, तिची म्हणजे कोणाची, आपली जी अर्धांगिनी असते तिची इच्छा नाही यज्ञ करण्याची. आता ढकललं कोणावर, त्याने बायकोवर ढकलून मोकळा झाला. आता हे जे मातृपितृ यज्ञ हे आता काहीतरी टाकायचं बघा का, आहुती द्यायच्यात. कशाच्या आहुती द्यायच्यात, काही वेळा गैरसोय होते आपली, काही वेळा अडचण निर्माण होते, काही वेळेला आपल्या मनासारखं आपल्याला काही गोष्टी करता येत नाही त्यांच्या हजेरीमुळे, त्या असल्यामुळे, त्यांची जबाबदारी पार पाडता. आता हे जे काही जबाबदारी पार पाडण्यासाठी जो त्याग करावा लागतो, ते जे हवन करावं लागतं, ते हवन हे मातृपितृ यज्ञातलं आहे. म्हणून आता यज्ञ, दान आणि तप असे 3 गोष्टी आपण जेव्हा विचार करतो कर्मयोगाच्या संदर्भामध्ये, तर जुने यज्ञाचा आपल्याला करता येत नाही, ठरलेली अगदी पक्की गोष्ट आहे. मग आता नवा यज्ञ आहे, तसा नवा नाहीये. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये वेदांच्या काळी ते 5 महायज्ञ सांगितले. आता ते 5 महायज्ञाचा अर्थ त्यावेळेला फार मर्यादित ठेवले. मातृपितृ यज्ञ शब्दाचा अर्थ असा होतो की ते गेल्यानंतर त्यांची काय करावी, व्यवस्थित काय जे असतं सागर संगीत सगळं करावं. पण आता परवाच आपण पाहिलं की कुणी यज्ञ केला, पुंडलिकाने असा तो यज्ञ केला, आणि ते पुंडलिकाने यज्ञ करण्याचा परिणाम काय झाला की प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या दारातून हजर झाले. हा त्याच्या यज्ञाचा परिणाम आहे, मातृपितृ यज्ञाचा परिणाम आहे. आणि असा मातृपितृ यज्ञ जर आपल्याला करता आला तर त्या यज्ञ केल्याचा परिणाम आपलं चित्त जे आहे ते चित्त शुद्ध होऊन जातं. नेहमी कायम लक्षात ठेवायचं की कर्माचा परिणाम चित्तशुद्धी आहे. चित्तशुद्धीशिवाय आणि चित्तशांतीशिवाय चित्ताचा चैतन्यात लय होत नाही. आता हे वाक्य सांगून टाकलं तुम्हाला,
पण वाक्य सांगण्याचा हेतू असा की ज्ञान जर व्हायचं असेल तर त्याला चित्तशुद्धी अत्यंत आवश्यक आहे. चित्तशुद्धी कर्माशिवाय होत नाही. ज्ञान व्हायचं असेल तर चित्त शांत असणं आवश्यक आहे. चित्ताची शांती उपासनेशिवाय होत नाही. आणि चित्ताचं चैतन्यात लय म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, जीवच आत्मा आहे हे जे ऐक्य आहे ते ज्ञानाशिवाय होत नाही. असं तीनचा आपापसात संबंध आहे. कर्म उपासना ज्ञान. कर्माने चित्त शुद्ध होतं, उपासनेने शांत होतं आणि ज्ञानाने चित्ताचं चैतन्यात लय होऊन जातं. आता हे पुढे येईल वेळ तशी तशी आपण ह्या गोष्टी समजून घेऊया. आत्ता फक्त एवढाच विचार करायचा आहे की कर्म अतिशय उत्कृष्ट कर्म केल्यानंतर त्याला चित्तशुद्धीच्या पलीकडे फळ नाही आहे. जसं कर्म करायला पाहिजे तसं कर्म केलं, चित्तशुद्धी एकच फळ आहे, त्या पलीकडे त्याला फळ मिळत नाही. अडचण काय असते, चित्ताच्या शुद्धी सुद्धा एक समाधान असतं बरं का. आता काय अडचणी कशा असतात बा, आणि हे पिटफॉल्स म्हणतात बरं का याला. कुठंतरी माणूस अडकायचा, फसायचा आणि थांबायचा संभव असतो. चित्त शुद्ध झालं, चित्तशुद्धीचं एक आत्मने सुख मिळतं आपल्याला. आणि ते चित्तशुद्धीचं सुख मिळालं की आपल्याला असं वाटतं की आपलं काम झालेलं आहे. पण ते चित्तशुद्धीचं सुख असतं, आत्मसुख नसतं. आता हा जो फरक आहे, हा जो बारकावा आहे, हा बारकावा आपल्याला समजावून सांगणारं कोणीच नसतं. चित्त शांती झाली उपासनेने, चित्त शांती ते समाधान आहे. आता बरं वाटतं, चित्त शांत झालं की सुख मिळतं. मग शांतीचं सुख वेगळं, स्वच्छतेचं सुख वेगळं म्हणजे चित्तशुद्धीचं सुख वेगळं आणि आत्मशांतीचं सुख वेगळं. जो सच्चिदानंद आत्मा आहे, आनंदरूप आत्मा आहे, त्याचं सुख वेगळं. आणि हे तीनचा फरक जो आहे तो शास्त्र आपल्याला फार चांगला लक्षात आणून देतं. तुरंत आपण एक वेळच विचार करूया की मातृपितृ यज्ञ नावाचा जो यज्ञ आहे, यज्ञ दान आणि तप ह्यापैकी पहिला यज्ञ आहे मातृपितृ यज्ञ. आणि तो यज्ञ आपण जर व्यवस्थित केला तर चित्त शुद्ध होतं. जरा सर्व एकच विचार करा, शुद्ध होतं म्हणजे नेमकं काय होतं. असा नेमकेपणाला फार महत्व आहे. चित्त शुद्ध झालं माझं समजा, म्हणजे झालं तरी काय, नेमकं होतं तरी काय. तर तीन गोष्टी ज्याच्या मनात कधीच येत नाही त्याचं चित्त शुद्ध झालं. ते तीन कोणतं, हे मी केलं असतं तर बरं झालं असतं एक विचार. दुसरं, हे मी केलं नसतं तर बरं झालं असतं दुसरा विचार. आणि कुठून मला बुद्धी झाली हे मी केलं. किती गोष्टी झाल्या. अशा तीन गोष्टी ज्याच्या मनात सुद्धा कधी येत नाहीत त्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं. असं का, एकच कारण आहे, करावं ते केलेलंच आहे. त्यामुळे केलं असतं तर बरं झालं असतं हा प्रश्न येत नाही. करू नये ते केलेलं नाहीच, त्यामुळे कसं केलं नसतं तर बरं झालं असतं हाही विचार येत नाही. आणि कुठून केलं असं होतं ना, कशी मला बुद्धी झाली कोणास माहीत, कशी बुद्धी फिरली कोणास माहीत, आणि कुठून मी हे केलं. त्याचं उत्तर फार सोपं असतं. आपण ज्या चुकीच्या गोष्टी करतो त्यावेळेला त्या शास्त्राला सोडून केलेल्या असतात, किंवा न्याय नीती धर्म ज्याला म्हणतात त्या न्याय नीती धर्माला सोडून केलेल्या असतात. आणि न्याय नीती धर्माला सोडून गोष्टी केल्या की त्याचं जे नियोजित फळ आहे ते फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. मग कुठून करतो आपण या गोष्टी, त्या वासनेतून करतो. आता हे एक एक गोष्ट मोठी समजून घेता घेता प्रत्येक गोष्टी मी परवा म्हणालो मारुतीच्या शिफ्टीसारखं हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान लांबल्यासारखं वाटतं. पण एक खरं सांगू का तुम्हाला, गंडे दोरे ताईत बुक्के गुलाल हार तुरे यातून तर परमार्थाला जर सोडवलं नाही, उपास तापास व्रत वैकल्य यातून जर परमार्थाला सोडवलं नाही तो परमार्थ हा ठप्प होऊन राहतो. खरं जे आपला हाती लागायला पाहिजे ते कधीच हाती लागत नाही. आणि याच मोठा आग्रह केलाय समर्थाने. दासबोधाचं यथार्थ चिंतन आपल्याला केल्यानंतर कळेल. देवशोधन नावाचा समास आहे, अनेक समास असे आहेत त्याच्यामध्ये की समर्थाने या सगळ्या गोष्टींची अक्षरशः टिंगलटवाळी केलेली आहे. प्रत्येक गोष्टीची टिंगल उडवलेली आहे समर्थाने. त्याचे एकच कारण आहे की याच्यातून सुटका, स्वतःची लवकर सुटका करून घ्या. पण एक प्रश्न असा आहे, माणसाला परवडतं काय आणि केलेलं दिसतं काय, अशा दोन गोष्टी असतात माणसाच्या. माणसाचे काही मनात त्रांगडं असतं बरं का आतमध्ये. जे केलेलं दिसतं ना ते जास्त करावं असं वाटतं, कारण त्याने अप्रिसिएशन मिळतं. अरे वा किती छान करणारा माणूस आहे बरं. मग त्याचा अल्बम तयार करता येतो. एक अल्बम मोठं प्रकरण आहे बरं तुमच्या आमच्या जीवनामध्ये. म्हणजे अल्बम तयार करतो, तो यज्ञ केला अल्बम तयार करता येतो. फार मोठं करे व्रत वैकल्य केली त्याचा अल्बम तयार करता येतो. अल्बम केला की आपल्याला स्वतःलाही बघता येतो, कौतुकाने दुसऱ्यालाही दाखवता येतो. माझ्यावर घोर प्रसंग असतात बरं का, जागोजागी मी उतरतो, इथं नाही योगायोगाने. ते अल्बम शेवटात ठेवतो, त्यामध्ये नातवाच्या मुंजीचा अल्बम एक एक पान उलटावं लागतं. किती गोड आहे हो तुमचा नातू,
ठीक आहे असं म्हणावंच लागतं. समारंभाला किती छान छान झालं, किती चांगलं दिसतंय सगळं, रोषणाई किती छान केली होती. इतकं सगळं मी म्हणत राहिलो तर काहीतरी खायला प्यायला मिळण्याची सोय आहे. आणि यातलं मी जे काहीच म्हटलं नाही तर गुळ पाणी घ्या आणि चालू लागा अशा प्रसंग येतो. आता हे काय आहे, त्यातले गमतीचा भाग सोडून द्या. मुद्दा एकच आहे की तो आहे जे काय आहे प्रकार ते दाखवणं आणि स्वतः ते नंतर एन्जॉय करणं हा जो भाग आहे, हा जो भाग तोपर्यंत परमार्थाच्या संदर्भात आपला आहे तोपर्यंत तो परमार्थ मला जे द्यायला पाहिजे ते देणार नाही. त्याचं कारण आहे, त्यात एक पुष्कळ फार छान लॉजिक आहे बरं काय. ईश्वराचा आमचा संबंध जो आहे ना त्याच्याशी याचा संबंध आहे. ईश्वर असं म्हणतो की ज्यासाठी हे तुम्ही केलं ते तुम्हाला मिळालं की नाही, मग आता तुमचा माझा संबंधच काय. बघा फार किती छान आहे. यथा मम प्रपद्यन्ते तंस्तथा आहे, भगवद्गीतातला श्लोकच आहे की तुम्ही लोकांना चांगलं दिसण्यासाठी तुम्ही केलं, स्वतःला त्यात आनंद घेता यावा म्हणून केलं, लोकांनाही आनंद देण्यासाठी केलं, तर तुम्ही ज्यासाठी केलं ते तुम्हाला मिळालं. आता तुमचा माझा पुढे संबंध काय. असं जेव्हा आपण ईश्वराशी संबंध तोडून टाकतो या असल्या गोष्टीमुळे, त्यावेळेला ईश्वर मग आपली पुढची जबाबदारी काही घेत नाहीये. तो ह्यासाठी केलंच ते तुला मिळालं, तुझा माझा संबंध सुटला. ही जी काही एक ईश्वराच्या आपल्या नात्याची ही हे काय किमया म्हणे त्याला, ती किमया आपल्या लक्षात आली तर मग कर्म निरीच्छ बुद्धीने का करावी, निष्काम बुद्धीने का करावी, ते भगवद्गीतेचा एवढा आग्रह आहे, एवढा हट्ट आहे, त्या हट्टाचं आपल्याला कारण कळतं. आणि त्या हट्टाचं कारण कळलं किंवा आपली जबाबदारी आपल्याला कळते. प्रश्न एकच आहे, जबाबदारीचा परमार्थ ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे, अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे जबाबदारीचा परमार्थ. आणि हे स्वीकारलेलं आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतं ती सिद्ध येतोपि सिद्धानाम माम कश्चित वेत्ती. याचा अर्थच असा होतो की हजारो माणसात कोणीतरी एखादा त्यात शिरण्याचा प्रयत्न करतो. अशा शिरण्याचा प्रयत्न करणार हजारोतून कोणीतरी एखादा माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. त्यामुळे मी सातत्याने सांगतोय परमार्थ हा क्लासचा विषय आहे, मासचा विषय नाही, हे सांगायचं हे कारण आहे. हे सगळं आपण लक्षात गेलं तर मग यज्ञामध्ये हा जो एक मातृपितृ यज्ञ नावाचा यज्ञ आहे तो जर आपण व्यवस्थित केला असं येलं तर चित्त शुद्ध झालं असेल. आणि चित्त शुद्ध झालं असेल शब्दाचा अर्थ त्याची मग खंत आपल्याला राहत नाही, कुणी काय आपल्याला म्हणत नाही. त्याला म्हणतो मोठा पारमार्थिक दिसतो, पण काय म्हणत असतील आता तुम्ही कल्पना करू शकता किंवा ते तिकडे पडलेत आणि हा इकडे मोठा परमार्थ करत बसलाय. अशा पद्धतीने जेव्हा आपल्या कानावर येतं तेव्हा ते कानानंतर आपलं चित्त जे आहे आपलं चित्त क्षुब्ध होऊन जातं. आणि ते चित्त क्षुब्ध झालं की समजायचं आपलं चित्त शुद्ध झालेलं नाही. असे हे जे काय घड्या बसवून दिलेत ह्या घड्या आपण नीट समजावून घेतल्या तर मग खेळ होत नाही परमार्थाचा. आणि तसं नाही केलं तर परमार्थाचा खेळ होऊन जातो. प्रपंची मांडे परमार्थी केला विनोद, समर्थाचंच वाक्य आहे. परमार्थात काय गप्पा गोष्टी केल्या झालं, थट्टा केल्यासारखा परमार्थ केला. आणि प्रपंच माता कसा केला, अत्यंत मनापासून केला, अतिशय व्यवस्थित केला, मन घालून प्रपंच केला. आणि मनाचा परमार्थ कधी संबंध नाही देता परमार्थ केला. असं जे काही आहे गोष्टी संतांनी सांगितलेल्या त्या आम्ही लक्षात घेतल्या. तर एक यज्ञ जो आहे मातृपितृ यज्ञ आहे, दुसरा यज्ञ आहे तो मनुष्य यज्ञ आहे. हे एकापेक्षा एक अवघड आहे यज्ञ. आता मनुष्य यज्ञाची व्याख्या आपण चांगली करू शकतो. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसाला शोभेल असं वागावं, माणुसकीला शोभेल असं वागावं. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीला शोभेल असं वागावं. आता याला मनुष्य यज्ञ म्हणतात. अवघड आहे का सोपा आहे काय. आतून आपले जे प्रसंग आतून ज्या लहरी असतात किंवा आतून आत जो गुण असतो एखादा, रजोगुण प्रकट झाला, तमोगुण प्रकट झाला, तर आपण दुसऱ्या माणसाशी माणसाला शोभेल असं न वागण्याची शक्यता बरीच असते. कोणतरी टाकून बोलायचं, लागेल असं बोलायचं, अपमानास्पद बोलायचं, अशा पद्धतीने जे आपली बोलणे आता मग वाणीचं तप होईल का. अशा पद्धतीने आम्ही जो बोलायला लागलो, टोचून बोललो, टाकून बोललो, दुखावेल अशा पद्धतीने बोललो, तर मग वाणीचं तप कसं होईल. ते वाणीचं तप बरोबर होईल का बिघडून जाईल असं विचार केला तर वाणीचं तप बिघडून जातं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. आता उपनिषदांनी आपला वाणीचं तप कसा ते सांगितलंय. खरं बोलावं पण खरं बोलण्याचा अहंकार सोडू देऊ नये. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात त्याला अड घातली, सत्य बोलावं पण त्याला आवडेल अशा पद्धतीने बोलावं. आणि जर तसा बोलता येत नसेल तर न ब्रूयात. सत्य जर अप्रिय असेल तर अप्रिय असलं सत्य बोलू नये. आता ह्याला वाणीचं तप म्हणतात बरं का. आणि वाणीचं तप पण आपल्याला काय असतं,
गळ्यात बांधणं ज्याला म्हणतात, ज्याला त्याच्या गळ्यात बांधून द्यायचं असतं ते आम्ही मोकळे होतो. आणि असं गळ्यात बांधतो जेव्हा आपण, ज्याचे जे मापं त्याच्या पदरात घालतो, हे फार छान मराठी शब्द आहे. ज्याची त्याच्या पदरात मापं घालायची. तू असं आहेस बोलल्याशिवाय सोडायचं नाही, मापं पदरात घालणं म्हणतात त्याला. हे उपनिषदांना मान्य नाही, श्रुतीला मान्य नाही, संतांनाही मान्य नाही, कारण त्याने काही वाचिक तप बिघडतं. आणि वाचिक तप जर बिघडलं तर वाणीला मग तेज राहत नाही, वाणीला सामर्थ्य राहत नाही. आणि वाणीला जर सामर्थ्य राहिलं नाही तर वाणीने जो संबंध प्रस्थापित व्हायचा, ईश्वराशी जो संबंध प्रस्थापित व्हायचा, तो संबंध वाणीने प्रस्थापित होत नाही, कारण वाणी दूषित झालेली असते. आता वाणीने संबंध कसा काय प्रस्थापित होतो? नाम आम्ही जेव्हा घेतो तर नाम घेतल्यानंतर त्या वाणीनेच त्याच्याशी संबंध प्रस्थापित व्हायचा असतो. ती वाणी जर अशी दूषित असेल तर तो संबंध कसा काय प्रस्थापित होईल? हे जे काही लॉजिकल गोष्टी आहेत, अतिशय लॉजिकल गोष्टी आहेत, एका सूत्रात छान बांधलेल्या गोष्टी आहेत. आणि सगळी सूत्र समजून घेतली आणि ती एकमेकात बसवून घेतली तर जीवनाची दिशाच बदलून जाते, जीवनाची पद्धतच बदलून जाते. आणि अशी जीवनाची पद्धत बदलली, आपली जगण्याची पद्धत बदलली की समजावं की आपलं जमत आलेलं आहे. आणि आम्ही जो 2 कंपार्टमेंट पाळली, एक परमार्थाचा कंपार्टमेंट वेगळं आणि रोजच्या जीवनाचं कंपार्टमेंट वेगळं. अशी जेव्हा कंपार्टमेंट पाडतो आपण तेव्हा त्या परमार्थाला यश येण्याची शक्यताच नसते. आणि ही फार जणांच्या बाबतीत ही गोष्ट असते की देवळातला परमार्थ, मंदिरातला परमार्थ, तीर्थक्षेत्रातला परमार्थ, आश्रमातला परमार्थ, हे सगळे वेगळे. आणि आपलं दैनंदिन जीवन असतं ते याच्याशी काही संबंध नसलेलं वेगळं. अशा 2 केल्या की मग एकीकडे नामही होतं आणि एकीकडे दुसऱ्याला टोचून मोल नाही होतं, त्याला टाकून मोल नाही होतं, त्याचा अपमान सुद्धा होऊन जातो. आणि ते पुन्हा अडचण आहे. कोणाही जीवाचा न गडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, उपासना बिघडून जाते. मी ज्याला टाकून बोलतो, ज्याला लागेल असं बोलतो, ज्या अपमानास्पद बोलतो, त्या अपमान कोणाचा केलेला असतो मी? किती गोष्टी एकमेकात गुंफलेल्या आहेत बघा. टोचून बोलल्याशिवाय सोडायचं नाही आणि नाम घेतल्याशिवाय राहायचं नाही. हे जे होतं त्यावेळेला कुठेतरी आपापसात त्या 2 गोष्टींचा संघर्ष आहे. आणि या 2 गोष्टींचा जो संघर्ष होतो त्या आतमध्ये त्याचं जे फळ मिळालं पाहिजे ते फळ मिळत नाही. मग एक पूर्ण जीवन पद्धती, परमार्थ नावाची एक वेगळी जीवन पद्धती आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यावेळेला आपण ह्या सगळ्या शास्त्राला न्याय देतो. आणि हे जर समजून घेतलं नाही तर शास्त्र एकीकडे राहतं, आमचं जीवन एकीकडे राहतं. आणि एक वाक्य फार चांगलं आहे त्या संदर्भामध्ये की परमार्थाच्या संदर्भात अकस्मात काहीतरी होईल, अचानक काहीतरी होईल अशा तऱ्हेची अपेक्षा असली तर ती अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता नसते. अचानक आणि म्हणजे अकस्मात काहीतरी होईल असं जर वाटत असेल तर ते तसं होण्याची शक्यता कमी असते. ह्याचा अर्थ असा होतो की संपूर्ण जीवनशैलीच आपल्याला बदलावी लागते, पूर्ण जीवनशैली बदलावी लागते. आणि ती जीवनशैली बदलली की व्यावहारिकही समाधान राहतं आणि पारमार्थिकही समाधान राहतं. 2 समाधान वेगळे नाहीत बरं. ज्याला पारमार्थिक समाधान मिळतं ना त्याला व्यावहारिक समाधान आपोआपच मिळतं. कारण काय असतं, पारमार्थिक समाधान ज्याला मिळतं त्याच्या दृष्टीने व्यवहार गौण झालेला असतो. जो गौण व्यवहार होतो त्याला व्यवहारातल्या ज्या महत्वाकांक्षा, आशा आकांक्षा ह्या ज्या असतात त्या सगळ्या गौण होऊन जातात. असू नाहीत असं नाही, त्या पूर्ण होत नाहीत असं नाही, वैभव मिळत नाही असं नाही, जे मिळायचं ते मिळत राहतं, पण त्याला गौणत्व येतं, प्राधान्य त्याला राहत नाही. आणि असं त्याला गौणत्व आलं की व्यवहारातही शांती टिकून राहते, तृप्ती टिकून राहते, समाधान टिकून राहतं. जो पारमार्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असतो तो व्यवहाराच्या दृष्टीने आपोआपच तृप्त होऊन राहतो. त्याला वेगळं असं काही करावं लागत नाही. त्यामुळे आपला विचार चाललाय यज्ञ करताना एक यज्ञ मातृपितृ, त्यामुळे दुसरा यज्ञ आपण मनुष्य यज्ञ असं म्हणालो. आणि मनुष्य यज्ञ म्हणताना आपण म्हणालो आता नवीन मनुष्य यज्ञाच्या काही कल्पना आपण मांडू शकतो. मी खेड्याखेड्यात जाऊन ह्या कल्पना मांडतो. माझ्याकडे पेशंट काय ऍडमिट असत, त्या ऍडमिट पेशंट असताना त्या पेशंटला भेटायला येण्याची पद्धत असते लोकांची. भेटायला यायचं, बघायला यायचं त्याला. आता एवढी प्रचंड गर्दी व्हायची बघायला येणाऱ्या लोकांची, भेटायला येणाऱ्या लोकांची की मला कळायचंच नाही यातलं पेशंटची गर्दी कोणती आणि बघायला येणाऱ्यांची गर्दी कोणती. मग त्यांना जा सांगता येत नाही, पुन्हा एक मोठी अडचण असते जा कसं सांगायचं त्यांना. म्हणजे युक्ती काढली होती मी त्यावेळेला की त्या नर्सला असं सगळ्यांना सांगायचं सांगितलं की जो पेशंट तुमचा आजारी बघायला आला त्याला 3 बाटल्या रक्तांची गरज आहे. सगळी गर्दी ताबडतोब मोकळी व्हायची, अजिबात गर्दी आता 3 बाटल्या रक्त द्यायचं म्हटल्यानंतर कोणालाही त्याला रक्त द्यायची इच्छा नाही, रक्त द्यायचं नाही. मग काय बघायला आले ते? बघायला आलं म्हणजे केलं तरी काय, भेटायला आलं म्हणजे केलं तरी काय.
अशा पद्धतीने आपण जर बरोबर त्याचा बसवून घेतला नव्या घडीशी विचार, सुसंगत विचार, तर मनुष्य यज्ञामध्ये तो एक विचार जो आहे तो महत्वाचा विचार राहतो. आणि तो विचार आपल्याला जर समाजात मांडता आला तर मनुष्य यज्ञ नावाचा एक यज्ञ आपण फार चांगल्या पद्धतीने करतोय, याबद्दल कोणाच्याही मनात शंका राहत नाही. आणि मग जुन्या पद्धतीचे यज्ञ आहेत ते यज्ञ आम्हाला करता येत नाही, त्याची खंत असं भासत बाळगायचं कारण पडत नाही. अशा कितीतरी बारीक गोष्टी असतात. आणि आपलं जे आजचं जीवन आहे, नवीन जीवन, त्या नवीन जीवनाशी सुसंगत पद्धतीने सगळं बसवून घेतलं तरच आपल्याला काहीतरी करता येईल. आणि जुन्या जीवनाशी जे काही आहे, जुन्या पद्धतीने जी मांडणी केलेली आहे ती जर आपण प्रमाण धरली, ती आपल्याला नाही करता आलं तर खंत निर्माण झाल्याशिवाय दुसरं काहीच होणार नाही. असं एक परमार्थाचं आता शेवटी प्रश्न काय आहे की जो मनुष्य आहे त्या माणसाला त्याची गरज आहे, त्या माणसाची ती गरज आपण पूर्ण केली तर मनुष्य यज्ञ होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने मनुष्य यज्ञ नावाचा, मनुष्य भूतयज्ञ नावाचा आणखी एक यज्ञ आहे, ईश्वर यज्ञ नावाचा, देवयज्ञ नावाचा यज्ञ आहे, ब्रह्मयज्ञ नावाचा 5वा यज्ञ आहे. यज्ञ, दान आणि तप यातल्या यज्ञाचा विचार आपला चाललाय. आणि इथे कर्मांची अंग आहेत, ही सगळी जी अंग आहेत ही कर्माची अंग आहेत. म्हणून आपण कर्म म्हटल्यानंतर जे आपल्या मनामध्ये येतं, एखादं समुद्र एखादी गोष्ट केली, सत्यनारायण केलं म्हणजे काय झालं, सत्यनारायण म्हणजे परमाहुती झाली बरं का, त्याच्यानंतर आणखीन काय असू शकत नाही. अशा पद्धतीने आपण जेव्हा काहीतरी समजून चालतो, एखादी क्रिया केली म्हणजे आपला कर्मयोग झाला, तर एखादी क्रिया केली म्हणजे कर्मयोग होतं असं नाही, ते एक व्रत आहे, तेही व्रत करावं. कारण त्याला उपासनेचं त्याचं जे फळ असतं ते त्याला फळ मिळतं. आता ते फळ काय मिळतं त्या तपशिलात आता मी जात नाही, कारण आपल्याला पुढचा विषय आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणून यज्ञ, दान आणि तप यामध्ये मातृपितृ यज्ञ आहे, दुसरा मनुष्य यज्ञ आहे, तिसरा भूतयज्ञ म्हणून आहे. आणि भूतयज्ञ शब्दाचा अर्थ आहे, आपल्या पूर्वीचा भूतयज्ञ असायचा, बाहेर अन्न नेऊन टाकायचं, मुंगीला साखर घातली की भूतयज्ञ झाला. आता हे भूतयज्ञाचं कसं झालं, हे भूतयज्ञाचं आधी ग्रास स्वरूप झालं, किरकोळ स्वरूप झालं. भूतयज्ञ शब्दाचा अर्थ असा आहे की नवीन पद्धतीने विचार केला तर पर्यावरणाचं जे शास्त्र आहे सगळं, हे सगळं भूतयज्ञाशी संबंधित शास्त्र आहे. संपूर्ण पर्यावरणाचं शास्त्र भूतयज्ञाशी संबंधित आहे. याचं कारण आहे की माणसावरती एक मोठी जबाबदारी आहे पृथ्वीच्या पाठीवर, की त्यांनी सगळ्या भूतसृष्टीचा सांभाळ केला पाहिजे. काही प्राणी माणूस संपवून टाकतो, सगळ्या जाती संपवून टाकू शकतो, काही प्राणी सांभाळू शकतो. आता यातून काय निर्माण झाले, अभयारण्य निर्माण झाली, पक्ष्यांचं अभयारण्य, पशूंचं अभयारण्य. आता हे सगळं जे निर्माण झालं ते सगळं निर्माण का झालं, यज्ञ बरोबर केला नाही म्हणून. कोणता यज्ञ केला नाही, भूतयज्ञ जो आहे. भूत शब्दाचा अर्थ असा आहे, जे जन्माला आलेलं आहे त्याला भूत असं म्हणतात. भूत शब्दाचा नेमका अर्थ आहे जे जन्माला आलेलं आहे, तर प्रत्येकाला भूत असं म्हणतात. भूत शब्दाचा हा एक अर्थ आहे. आपल्याला परिचित असलेला आणखी 5 महाभूतातलं एक भूत, हा दुसरा शब्द आपला परिचयाचा आहे. आणि तिसरा आहे अमावस्या दिवशी रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडावरती, ती भूत शब्दाचा तिसरा अर्थ आहे. असं देतं. तर भूतयज्ञ शब्दाचा एक अर्थ या ठिकाणी जे जे जन्माला आलेलं आहे, ज्याला ज्याला जीवत्व आहे, ज्याला ज्याला वाढ आहे, ज्याला ज्याला जन्म आहे, वाढ आहे, मरण आहे, असं जे काही आहे त्याला भूत असं म्हणतात. आणि हा जो भूतयज्ञ आहे, हा भूतयज्ञ माणसाने जसा केला पाहिजे तसाच केला. आता वृक्ष हे काय आहे, ते कसं आहे, हे गोष्टी आपणही समजावून घ्याव्या आणि आपल्याशी संबंधितांनाही समजावून सांगाव्या. आता आपली जी मुलं असतात, मुली आहेत, त्यांना जर अशा पद्धतीने भूतयज्ञ समजावून सांगितलं तर एकदम त्यांना पटेल. पण वेदात सांगितलेलं आहे असं म्हटलं तर ते म्हणतील सांगड घातली भूतयज्ञाची आणि पर्यावरणाची, सांगड घातली बरोबर, तर नवीन भाषेत भूतयज्ञ सांगितल्यासारखं होईल. आणि नवीन भाषेत सांगितलं तत्व तेच आहे, पण भाषा फक्त नवीन आहे, बाकी काहीच नाही. आता झाडं लावा, झाडं लागवा, हे काय आहे, भूतयज्ञ न केल्याचा परिणाम आहे. आता मजेशीर गोष्टी असतात. हे सगळं कर्मयोग चाललंय. काय चाललंय, हे कर्मकांड चाललेलं आहे. कर्मकांड म्हणजे काहीतरी मंत्र म्हणून काहीतरी कशात तरी घालत असणे, हा जो काही एक विचार आहे, एक मर्यादेपर्यंत बरोबर आहे, पण त्या मर्यादेपेक्षा त्यात दुसरा काही अर्थ नसतो. म्हणून भूतयज्ञ शब्दाचा अर्थ आमची संस्कृती आहे. त्या संस्कृतीत वृक्षांना किती मान आहे. थोडा आम्ही विचार करूया. आपला विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की आमच्या संस्कृतीमध्ये वृक्षांना मोठा मान आहे. आता वृक्षांची आम्ही पूजा करतो, पिंपळाची आम्ही पूजा करतो, औदुंबराची पूजा करतो, वटवृक्षाची पूजा करतो, बेलाची पूजा करतो. आता ह्या सगळ्याची आम्ही पूजा करतो, जे ते काय बावळटपणा आहे का अशिक्षितपणा आहे का अडाणीपणा आहे. तर एक मानसशास्त्र फार चांगलं आहे. की मानसशास्त्र असं आहे की ज्याची आम्ही सकाळी पूजा करतो हळद कुंकू होऊन, त्याला आम्ही कुऱ्हाड चालवू शकणार नाही, करवत चालू शकणार नाही. हे मानसशास्त्र त्याच्यामध्ये आहे. आणि मानसशास्त्र लक्षात घेतलं
तर ही झाडं तरी कमीत कमी आपण सांभाळूया एवढं त्याचं निघतं. आणि असं ते सांभाळले की त्याला भूतयज्ञ म्हणतात. आमच्या दैवतांची सगळी वाहनं पशुपक्ष्यांची आहेत. कसं ते सुंदर विचार आहेत बघा. गरुड वाहना, गरुड हे विष्णूचं वाहन आहे. सिंह हे देवीचं वाहन आहे. वाघ हे देवीचं वाहन आहे. बैल हे नंदीचं, नंदी हे भगवान शंकरांचं वाहन आहे. आता त्यांची पूजा करतो. बैलाची सुद्धा आम्ही पूजा करतो. पोळ्याला बैलाची पूजा करता, झोल घालतो, सजवतो, बैलाला शिंग रंगवतो, त्याला पुरणपोळी खायला घालतो. आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेत, या प्रत्येक पारंपरिक पद्धतीमध्ये भूतयज्ञ आहे. आणि भूतयज्ञ कर्माचं एक अंग आहे. हे आम्ही लक्षात घेतलं तर कर्म 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 ज्याला आपण म्हणतो त्याची व्याप्ती किती मोठी आहे ते आपल्याला कळते. आणखी एक मजेशीर गोष्ट आहे. राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा अयोध्येतले लोक रामाला निरोप द्यायला निघाले. मध्ये शरीर नदी होते, त्या नदीतून पलीकडे चालले होते. श्रीराम पलीकडे गेले लक्ष्मण सीतेसह. तेव्हा नदीच्या अलीकडच्या काठावरची झाडं रामाशी बोलायला लागली आणि रामाला ती म्हणाली, माणसासारखे आम्हाला जर तू पाय दिले असतेस तर आम्ही सुद्धा तुला नदीच्या पलीकडे पोचवायला आलो असतो. आता हे बघा, हा संवाद कोणाचा आहे? माणसाचा आणि झाडांचा संवाद आहे. आता वृक्ष आणि माणसं याच्यात असा संवाद जर आमच्या संस्कृतीत सांगितला असेल तर वृक्षांच्याकडे बघण्याची आमची दृष्टी कशी असेल याचा विचार करावा. आणि ती दृष्टी जर आपल्याला सांभाळता आली आणि ती दृष्टी जर पुढे चालवता आली, पुढच्या पिढीपर्यंत देऊन सोडता आली, तर मग हा जो भूतयज्ञ आहे हा तर भूतयज्ञ जसा पाहिजे तसा होऊ शकतो. म्हणून कर्मकांडातला एक कांड आहे, 3 पंचमहायज्ञ आपण पाहिले, त्यातलं भूतयज्ञ आहे. देवयज्ञ एक आहे. आता देवयज्ञामध्ये मुख्य गोष्ट आहे देवाविषयी कृतज्ञता बुद्धी असणं. हा देवयज्ञाचा एक उपासनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये पूजा म्हणतात देवयज्ञाचा भाग आहे, पण कृतज्ञतेचा एक भाग आहे देवाविषयी. आता उदाहरणार्थ मी सर्जरी करत होतो पुष्कळ, तर पोट ओढायचं काम मी करत होतो फुटभर, पण 7व्या दिवशी जखम भरून यायची व्यवस्था कोणाची आहे? ती काही माझी नाही आहे. 7व्या दिवशी जखम भरून टाके घेतल्यानंतर 7व्या दिवशी माणसाची जखम टाके काढतात आणि मनुष्य घरी जातो. टाके भरून यायची व्यवस्था कोणाची आहे? टाके भरून यायची व्यवस्था त्याची आहे. मग त्याची असेल तर टाके काढल्यानंतर जे मी पैसे खिशात घालतो त्यावेळेला कोणाची आठवण व्हावी? आता असिस्टंट कोण होता माझा? हे लक्षात आलं तर कळतं. ईश्वराने मला असिस्ट केलं. असिस्ट केल्यामुळे ते टाके भरून आले, जखम भरून आली, आणि ती जखम भरून आल्यामुळे मला त्याचे जे काय मिळायचं ते मिळालं. मग त्याचा काय वाटा आहे की नाही त्याच्यामध्ये? आता बुद्धाला जर ईश्वराचा वाटा असेल त्याच्या, तर त्या त्याचा वाटा द्यायला पाहिजे. आणि मग धर्मकार्य हे ईश्वर कार्य असं समजलं तर धर्मकार्यामध्ये आमचा वाटा असायला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जी धर्मकार्य जगभर चालतात त्या जगभर चालणाऱ्या धर्मकार्यामध्ये आमचा वाटा असायला पाहिजे. कारण ईश्वराला धर्म अतिशय आवडतो. गीता आम्हाला सांगते, परित्राणाय साधूना विनाशायाच धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. आता ही अतिशय सुसंगती आहे, फार चांगली संगती आहे सगळ्या शास्त्रांची. आता आम्ही एक समीकरण मांडू की भगवान श्रीकृष्णाला धर्म अतिशय आवडतो. मला भगवान श्रीकृष्ण अतिशय आवडतात, पण मला धर्म आवडत नाही. हे समीकरण कसं होईल? विचार केला, हा विचार करा, व्यवस्थित विचार केल्यानंतर कळतं. त्याला जे आवडतं ते जर त्याला द्यायचं असेल, कृष्णाला जे आवडतं ते कृष्णाला द्यायचं, देवाला जे आवडतं ते देवाला द्यायचं असेल, तर देवाची मुख्य आवड त्या गीतेत सांगितले, परित्राणाय साधूनाम धर्मसंस्थापनार्थाय. त्यासाठी मी मूळचा निर्गुण साकार निर्गुण, आपलं निर्गुण साकार असताना सुद्धा मी सगुण साकार होतो, एवढा मला धर्म आवडतो. त्याला काय द्यावं? आता ते लक्षात येतं. आणि आम्ही काय देतो? परवडणाऱ्या गोष्टी देतो. गणपतीला काय आवडतं? दुर्वा आवडतात. त्या ऋतूमध्ये त्या अनायासेच असतात आसपास पुष्कळ. गणपती उत्सवामध्ये भोवताली दुर्वा पुष्कळ उगवतात. शंकराला बेलाचं पान, विष्णूला लाल फूल, शंकराला पांढरे फूल, विठ्ठलाला तुळस. अगदी सोपं आहे. जो जे वांछिलं तो ते लाहो, देव जातं. त्याला तुला हे पाहिजे दिलं, तुला हे पाहिजे दिलं. असं काय आहे? याचं कारण आहे अतिशय सोप्या गोष्टी जास्त द्यायला, ते देऊन आम्ही श्रेय घ्यायला बघतो. अवघड गोष्टी ज्या द्यायला आहेत
त्या अवघड गोष्टी आम्ही देत नाहीत, कारण देणं आम्हाला परवडत नाही, आणि ते देणं परवडल्याशिवाय पुढचं काही होत नाही. आता हे जे म्हणतात याला म्हणतात देवयज्ञ. आता आमच्याकडे शेतकरी जेव्हा पिकं घेतात सुरुवातीला, म्हणजे दसऱ्याच्या सुमाराला, ते काही कणसं नेऊन मांडतात देवळामध्ये. देवळामध्ये शंकराचं मंदिर असतं, तिथे गुरुदेवाचे उपासक असतात, कणसं नेऊन बांधतात त्या देवळापुढे. हे तो एकच आहे की एक दाणा पेरल्यानंतर त्याला 100 दाणे लागण्याची व्यवस्था कोणाची आहे? ईश्वराची आहे. मग त्याची जी व्यवस्था असेल, त्यामुळे जर हे पीक आलं असेल तर ते त्याला दिलं पाहिजे. त्याने गुरुवाचा चरितार्थ चालतो. देऊळ सांभाळण्याचं काम गुरु करतो, त्याचा चरितार्थ चालतो. याला देवयज्ञ म्हणतात. अशा पद्धतीने देवयज्ञ बरोबर शास्त्रात सांगितल्यासारखा केला. म्हणजे आता समजून घ्या, प्रत्येक गोष्ट शास्त्रीय आहे. याच्यामध्ये शास्त्राला सोडून असं काहीच नाही आहे. रोज सकाळी उठल्यानंतर मी देवाला म्हणतो, देवा थँक्यू. देवयज्ञ बरं का, जाग आल्याबरोबर पहिल्यांदा देवा थँक्यू. कशाबद्दल? रात्रीच आटोपलो नाही म्हणून. रात्री झोपेतच गेलो असतं तर काय झालं असतं? तर सकाळी ज्या अर्थी मी जागा झालो त्या अर्थी देवा तुझी कृपा आहे, थँक्यू. मग वदनी कवळा घेता, नाम घ्या श्रीहरीचं. सगळी व्यवस्था आपल्याकडे देवयज्ञाची फार चांगली करून ठेवलेली आहे. जर ती सगळी लक्षात घेतली जर तर. आणि शेवटचा यज्ञ आहे, त्याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतात. हा सगळा कर्मकांडाचा भाग आहे. आणि ब्रह्मयज्ञ शब्दाचा अर्थ आहे मी ब्रह्म आहे असा अनुभव घेणं, मीच ब्रह्म आहे असा अनुभव घेणं, याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतात. आणि हा ब्रह्मयज्ञ जो आहे, तो ब्रह्मयज्ञ जो नीट पार पाडतो त्याला ज्ञान होतं. म्हणून ज्ञान हेही कर्मच आहे. ज्ञान हे कर्मच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काही कर्माची व्याख्या केलेली आहे. त्या कर्माच्या व्याख्येमध्ये येण्याची का सत्कर्मे काय आहे? त्याच्या आधीच्या 2-3 ओळी आहेत. अविद्या अशकही विरमे तयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. संतांचं वसता, आठवलं, संतांचं वसता कर्म. संतांच्या संगतीत राहा, कर्म नंबर 1. संतांचे काय म्हणालो मी आता? संतांचं वसता, योगज्ञानी पैसदा. त्याने जे योगासंबंधी कर्मासंबंधी आपल्याला ज्ञान दिलं असतं ते ज्ञान आतमध्ये स्थिर ठेवा, कर्म नंबर 2. गुरुचरण उपासिता वैराग्याची, श्री गुरुच्या चरणांची वैराग्याची उपासना करा, कर्म नंबर 3. ही सगळी काय आहेत? ही सगळी कर्म आहेत. येण्याची का सत्कर्म आहे, तिथे शब्द आहे. ही जी सत्कर्म आहेत ती सत्कर्म जो करतो काय होतं त्याने? तयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. त्याचा अहंकार आहे तो आत्मस्वरूपात विश्रांत दिला जातो, म्हणजे त्याला आत्मज्ञान होऊन जातं. तर सत्कर्म शब्दाची एवढी मोठी व्याप्ती आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवलेली आहे. म्हणून यज्ञदान आणि तप ह्यातलं यज्ञ जे आहेत ते यज्ञ ह्या प्रकारचे पंचमहायज्ञ आपण जर जसे करायला पाहिजे तसं केलं तर त्याने चित्तशुद्ध होतं. आणि चित्तशुद्ध शब्दाचा अर्थ काय? जे आपल्याला करायला पाहिजे ते केलेलं आहे. मग केलं असतं तर बरं झालं असतं म्हणण्याचं कारण ते केलेलंच आहे. करू नये ते केलेलं नाही, त्यामुळे तसंही नाही. आणि कुठून केलं? काय? वासनेतून केलं. असं आहे, वासनेने सांगितल्यासारखं कर्म करावं का शास्त्राने सांगितल्यासारखं करावं? आता हे सगळे मुद्दे आहेत. वासना आम्हाला काय वाटेल ते करायला सांगेल. मग ते वासना काय वाटेल ते केलं की मग ते त्याचे जे परिणाम होतात ते होणारच आहेत. आणि त्याचे जे परिणाम झाले की मग हे केलं नसतं तर बरं झालं असतं, कुठून मी हे केलं, अवदासा आठवली वगैरे वगैरे. हे जे सगळे नंतर ते शोक आहेत, विलाप आहेत, हे एकही विलाप शिल्लक राहत नाही. आणि असं ज्याला शिल्लक राहिलेलं नसतं त्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं. शुद्ध चित्त शब्दाचा एवढा मोठा अर्थ आहे. कारण कसं आहे, शुद्ध चित्ताचा क्रायटेरिया काय? कोणी जर विचारलं की माझं चित्त शुद्ध झालंय कशावरून, तर त्याला काहीतरी निकष पाहिजेत की नाही, कशावरून शुद्ध झालंय. त्या 3 गोष्टी ज्याच्या मनात कधी येतच नाहीत त्याचं चित्त काय झालेलं असतं? ज्याचं मन कधी खात नाही, ज्याच्या मनाला कधी टोचणंही लागत नाही, असं तऱ्हेचं जे मन असतं ते मन शुद्ध झालेलं असतं. एवढं शुद्ध मन आपल्याला परवडत नाही. त्याचं कारण आहे काही गोष्टी खंत लागल्यात, लागू दे. काय एवढं काय चालू युगामध्ये, कलियुगात असंच असणार आहे. आणि आम्ही आमची समजुती घालून घेतो छानपैकी. कलियुगामध्ये असं असणार आहे, कलियुगात असंच चालतं. कोण हरीला चालला असं असू दे, चालणारा, आमचा काही संबंध नाही. हे काय जे आमची वाक्य आहेत मनात येणारी, ती मनात येणारी वाक्य आपल्या समोर ठेवली मी. यज्ञ आहे, दान आहे, कर्म आहे. हे काय चाललंय इथे दासबोधात हे सगळं आहे बरं का. दानाचाही विचार आहे, तपाचाही विचार आहे, सगळ्या गोष्टींचा विचार दासबोधामध्ये आहे. यज्ञ, दान आणि तप. दान शब्दाचा नेमका अर्थ असा होतो की दान असावं, सुक्षेत्री असावं, एक क्षेत्राच्या ठिकाणी असावं, सत्पात्री असावं.
3 गोष्टी या दानाच्या बाबतीत सांगितल्या. सत्पात्री दान असावं, सत्क्षेत्री दान असावं आणि देणाऱ्याने अशी कल्पना करावी की हा माझ्याकडून दान घेतोय, हे माझ्यावर उपकार करतोय, मी त्याच्यावर उपकार नाही करत आहे. दानामध्ये फार मोठा फरक आहे की याने माझ्याकडून घेतलं, हे माझ्यावर मोठे उपकार झाले. नाही तर शेवटी नेहमी दात्याचं काय असतं, मी ज्याला दान देतो त्याच्यावर मी उपकार केलेले असतात असं आम्हाला वाटतं. असं नाही, इथे अगदी बरोबर उलटा भाग आहे. म्हणून सत्पात्री पाहिजे. असं जो कोणी असतो सत्पात्र, त्याला जर दान दिलं आपण तर त्याला दान म्हणतात. तीर्थक्षेत्रामध्ये दान केलं असावं आणि ही भूमिका असावी देणाऱ्याची. तैत्रीय उपनिषद आहे, लज्जादेयम, भ्रियादेयम, भयमदेयम. तैत्रीय उपनिषदामध्ये दान कसं करावं यासंबंधी मार्गदर्शक तत्व आहेत. आता हा विचार केला तर दान शब्दाचा अर्थ आम्हाला कळतो. दानाच्या सारखे आणखी काही दुसरी गोष्टी असतात. एकाला म्हणतात वर्गणी. वर्गणी म्हणजे दान नाही. गणपती उत्सवाला समजा मी वर्गणी दिली तर त्या वर्गणीला दान म्हणायचं नाही, कारण त्या वर्गणीची एक व्याख्या अशी आहे, जी नाही दिली तर माझ्या घरावरती त्रास होईल. आता उदाहरणार्थ होळीची वर्गणी जर मी दिली नाही तर घरातली लाकडं चोरले जातील. त्यापेक्षा वर्गणी दिलेली बरी. वर्गणी म्हणजे दान नाही. आता हे काय सांगायचं, दान हे दानच असलं पाहिजे. आम्ही समजतो ते दान नव्हे, जे असतं ते दान, खरं दान पाहिजे ते. म्हणून मी कोणाला वर्गणी दिली त्या दान म्हणायचं नाही, कोणी देणगी दिली त्याला दान म्हणायचं नाही. एखाद्या संस्था मोठी, त्याला मी मोठीच्या मोठी देणगी दिली ती संस्था चालू राहण्यासाठी, तर माझं नाव लागलं देणगीदारांची यादीमध्ये, तर त्याला दान म्हणत नाहीत. त्याला काय म्हणतात, त्या देणगी असंच नाव आहे. मदत केली कोणाला तरी एखाद्याला, तर मदतीने दया आली, मला करुणा आली म्हणून मी त्याला मदत केली, त्यालाही दान म्हणत नाहीत. दान शब्दाचा अतिशय स्पेसिफिक अर्थ आहे. ते सत्पात्री असलं पाहिजे, सुक्षेत्री असलं पाहिजे आणि घेणाऱ्याने माझ्याकडून घेतलं म्हणून मला धन्य वाटलं पाहिजे. अशा गोष्टी जेव्हा बरोबर बसतील तेव्हा त्याला दान असं म्हणतात. म्हणून यज्ञ, दान आणि तप ह्यातलं दान नावाची जी गोष्ट आहे, त्या दानामध्ये कशा कशाचा समावेश नाही हे लक्षात घ्यायचं. मग आपला समज आहे त्याविषयी की देणगी दिली म्हणजे दान दिलं, वर्गणी दिली म्हणजे दान दिलं, किंवा एखाद्याला मदत केली म्हणजे दान दिलं. मदत केली ना की कोणाला तरी परतीची अपेक्षा राहते शिल्लक. परतीची अपेक्षा शिल्लक माणसाचं मन मोठं विचित्र असतं बरं का. माझंच मनाने कसं काम केलं ते सांगतो तुम्हाला. एका मुलाला मी MBBS होण्यासाठी 4 वर्ष मदत केली. ते सांगायचं हेतू नाही. आता 4 वर्षानंतर 20 वर्ष झाली त्या गोष्टीला, 25 वर्ष झाली, त्यांनी माझ्याकडे ढुंकून बघितलं नाही, कधी पत्र पाठवलं नाही, कधी फोन केले, मला कधी भेटला नाही. एक दिवशी मंगळवार बाजार असतो आमच्या मुरगुडला, तर 4 पिशव्या घेऊन मी चाललो होतो. भरपूर घरातून ऑर्डर मोठी होती, कांदे पाहिजे, बटाटे पाहिजे, पेरू पाहिजे, अमुक पाहिजे, मोठ्या पिशव्या जड होत्या. तो मुलगा मला दिसला लांबून, ज्याला मी 4 वर्ष मदत केली होती. माझ्या हातात होत्या 4 पिशव्या. मला वाटलं आता तो येईल, माझ्यातल्या 2 पिशव्या घेईल आणि मला घरापर्यंत सोडील. असं त्याने काही केलं नाही. आता त्याबरोबर मनात एक निश्चय झाला, या जगात कोणालाही मदत करण्याचा अर्थ नाही. असा जो निश्चय झाला, तर का निश्चय झाला ह्याचं एकच कारण आहे, त्याला दानाचं स्वरूप नव्हतं. कशाचं स्वरूप होतं, मदतीचं स्वरूप होतं. हे आमच्या सगळ्या मनाचे आतले खेळ जर आमच्या लक्षात आले ना, तर त्या खेळातून आपल्याला सुटका कशी करून घ्यायची याचं आपल्याला कळतं. पण हे आपले खेळच जर लक्षात आले नाही, मनात चालणारे, तर मग आपली कधी सुटका होत नाही त्याचं. म्हणून यज्ञ, दान आणि तप ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने आम्ही समजून घेतल्या तर यज्ञ करता येतो, दानही देता येतं आणि तप सुद्धा करता येतं. तपाची एक व्याख्या आहे. तप कशाला म्हणतात, फार त्रास आहे नाही का. त्यापेक्षा 4 गोष्टी इकडे सांगाव्या, ब्रह्ममायाच्या गप्पा मारावून सोडून द्यावं, हे किती छान. अशा पद्धतीने तर काय असेल त्याचा धाटणी म्हणतात त्याला, ते धाटणी कोणाचाच हिताचे नसते. तर ते हा विषय आला म्हणून सांगतो, त्याला टिकमार्कचा परमार्थ म्हणतात. टिकमार्क. आमच्याकडे दरवर्षी उत्सव असतो. झाला का, झाला, टिकमार्क. त्यात डॉक्टर देशमुखांचं प्रवचन असतं, व्हायला झालं का, झालं, टिकमार्क. 1000 लोक जेवले प्रसाद म्हणून, आणखीन काय झालं, टिकमार्क. आणि मग त्या आमंत्रण पत्रिकेत लिहिलं असतं, सालाबादप्रमाणे यंदा आमच्याकडे सुद्धा. आता सालाबादप्रमाणे शब्दाचा अर्थ असा होतो, 25 वर्ष जसं चाललंय तसं यंदा चालणार, पुढचं 25 वर्ष तसंच चालणार, कशाने काही होणार नाही. याला म्हणतात सालाबादप्रमाणे. तो शब्द फार धोक्याचा आहे. सालाबादप्रमाणे हा शब्द वाचला की समजावं इथे काहीतरी गडबड आहे. बरं करू नाही का, मग ते करावंच.
असं आहे, 1000 लोक जर तिथे आले तर त्यांना 10 लोकांना त्याचा फायदा होईल की नाही. 10 लोक तर त्यातून बरोबर आपल्याला जे पाहिजे तेवढं घेऊ शकतात की नाही. मग त्यासाठी चालू राहिलं पाहिजे, यात शंका नाही, बंद नाही पाडायचं. पण तेवढंच त्याचं मूल्य जे आहे त्याचं मूल्य तेवढंच आहे हे लक्षात आलं तर मग आपल्याला काय आपल्याला करायला परवडतं आणि काय केलं पाहिजे यातला तफावत जे आहे ही तफावत लक्षात येते. आणि ती तफावत लक्षात आल्यानंतर कित्येक जण असा निर्णय घेतात की आता हे काहीच न केलेलं चांगलं, आपल्याच्याने होणार नाही, त्यापेक्षा पूर्वीचं चालत आलंय ते किती छान होतं, आमचं आतापर्यंत चालत आलं किती छान आहे, सुखात आहोत की आम्ही. तेवढी गंमत म्हणून सांगतो, शिवथरीला गेलो होतो, 7 दिवस प्रवचन होती माझी. एक MA झालेली मुलगी होती, बंगलोरची आली, तर छान आली, एकदम नुकतीच पदवीधर झाली होती, एकदम खुशीत, प्रत्येक गोष्ट तिची खुशीत, सुखात आणि आनंदात होती, नाचत होती, बागडत होती, बोलत होती. 7 दिवस प्रवचन ऐकल्यानंतर ती असं म्हणाली की इथे मी आले नसते तर बरं झालं असतं, इथे आले नसते तर बरं झालं असतं. ह्याच्या इथे आल्यामुळे काय झालं, मी आतापर्यंत जे सुखात होते ते माझं सुख सगळं बिघडून गेलं. हे असं करा, तसं करा, हे करू नका, ते करू नका. आता ही जी नकारात्मक प्रतिक्रिया आहे त्या मुलीशी, त्याचं एकच कारण आहे की काय खरं जीवन कसं असतं ते तुला कळलं. तोपर्यंत तिचं जीवन जे होतं ते हसत बागडत खेळत छान चाललं होतं, आणि ते हसत बागडत खेळत चालणारं जीवन आहे, त्या जीवनाला जेव्हा कुठेतरी धक्का लागला आणि असं जीवन सारखं टिकत नसतं हे जेव्हा कळलं तेव्हा तिला काय झालं, मग मी आले नसते तर बरं झालं असं एक तिची प्रतिक्रिया होत गेली. सांगायचं एकच कारण आहे की अशी प्रतिक्रिया आपली सुद्धा होण्याची शक्यता असते की भानगडीतच नाही पडलेलं बरं, आपलं चाललंय ते छान चाललंय, मग काय जे होईल ते होईल, अशा पद्धतीने विचार आहे. हा विचार आला तर समजा आपलं काहीतरी बिघडलेलं आहे. बरं, काय अवघड नसतं, म्हणून त्यात काय मी सुरुवातीला सांगितलं, यज्ञामध्ये काहीतरी तुम्हाला त्यागच करावा लागतो. तुपाचा त्याग करणं सोपं आहे मी म्हणालो, बाकीच्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत, तूप काय तक्रार करता का यज्ञात पडताना, तूप यज्ञात पडताना काय तक्रार करतं का, काही तक्रार करत नाही. दुकानातून आणायचं, पळीत घालायचं, यज्ञात टाकायचं, काही तक्रार नाही. पण क्रोध मात्र जर टाकायचा ठरला तर, क्रोध जर यज्ञात टाकायचा ठरला तर काय होईल, क्रोध तसा सहजासहजी यज्ञात जाणार नाही, त्याचा त्याग करता येणार नाही. मग परवडतं काय, तूप टाकणं परवडतं, तीळ टाकणं परवडतं, हे सगळ्या गोष्टी परवडणार आहेत. क्रोध जर यज्ञात टाकायचा म्हटला अजिबात परवडणार नाही. मग यज्ञ करावा का करू नये, करावा, तिळाचा आणि तुपाचा यज्ञ करावा, काही तक्रार नाही त्याची. निमूटपणे दुकानातून येतं, निमूटपणे पळीत जातं, निमूटपणे अग्नीत पडतं, तक्रार नाही. आता हे जे काही आहेत ना, ज्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या, त्याची क्रोध असतो ते सगळी फजितीत झाले, असं परमार्थाचा पराभवच केला. क्रोध आला की समजावं, ज्या क्षणी मला क्रोध आला त्या क्षणी परमार्थाचा पराभव झालेला आहे. मग मी भले स्वतःला किती पारमार्थिक समजत असू दे, तो क्रोध आला किती फजिती झालेली आहे. मग फजिती किती वेळा होते, जिंकतो किती वेळा, पण परमार्थातली जी हार जीत आहे ना आता अशी स्पष्ट आहे. आणि किती वेळा आम्ही हरतो आणि किती वेळा जिंकतो याचा आपणच जो जायदा ठेवला, हिशोब ठेवला, तर आपल्याला लक्षात येईल की हरण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. म्हणून यज्ञदान आणि तप, त्यातलं तप शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यामध्ये स्वतःला तापवावं लागतं तर तप असं म्हणतात. स्वतःला तापवावं लागतं, आणि तापवावं लागतं शब्दाचा अर्थ असा आहे की मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात. आपल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्या सहज प्रवृत्तींच्या विरुद्ध गोष्टी कराव्या लागतात. आणि असं जेव्हा सहज प्रवृत्तींच्या विरुद्ध काय करायला लागतं तेव्हा आपल्याला जो ताप होतो, त्रास होतो, त्या तापाला काय म्हणतात, तप असं म्हणतात. आता त्यातलं काही तप असं आहे, उन्हामध्ये बसणं, एका पायावर उभं राहणं, आता हे काय आहेत, याला तप म्हणतात. पण हे कसलं तप आहे, हे हट्टाग्रह, नुसता दुराग्रहाचं तप आहे. एका पायावर उभं राहायला उन्हात स्वतःला पंचाग्नी साधन म्हणतात, त्याला शास्त्रामध्ये आहे ते पंचाग्नी साधन. पण ते जे तप आहे ते तप खरं तप नव्हे ते. मग खरं तप कशाला म्हणायचं, की ज्यामध्ये स्वतःला सावरावं लागतं, आवरावं लागतं, सांभाळावं लागतं, असं जे काही तप असतं त्याला खरं तप म्हणतात. आणि ते तप वासनेने येणाऱ्या ज्या सहज प्रवृत्तीत, त्या सहज प्रवृत्तींच्या विरोधात जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायला लागते त्याला तप म्हणतात. छोटीशी गोष्ट सांगतो, तपाची सोडून देतो, थांबून बघा. एकादशी नावाचं एक व्रत आहे, आता सगळ्यांना ठाऊक आहे, एकादशी व्रत सगळ्यांना ठाऊक आहे, 15 दिवसाला करायचे असते. आता मी एकादशी करतो असं जेव्हा माझ्या मित्रांना कळलं तेव्हा माझ्या मित्रांना माझ्याविषयी अत्यंत चिंता निर्माण झाली. चिंता का निर्माण झाली ते मला म्हणाले की समजा ऐन दिवाळीत एकादशी आली, आमच्या संस्कृतीचा पंचनामा बरं का,
ऐन दिवाळीत जर समजा एकादशी आली तर सगळे लोक दिवाळीचे पदार्थ खाणार, तू एकटा साबुदाणा खिचडी खात बसणार, तुझं कसं होणार याची आम्हाला काळजी वाटते असं ते म्हणाले. आता याच्यातून असा अर्थ झाला की साबुदाणा खिचडी खावी लागते नेहमीचं अन्न सोडून, ही जी एक साधी गोष्ट आहे अतिशय, ती साधी गोष्ट सुद्धा आपल्याला करावीशी वाटत नाही असं जे होतं. असं आहे, जोंधळ्याची साबुदाणे खाल्ले आणि तांदळाची बगर खाल्ली म्हणजे काय फार वेगळं झालं असं नाही. त्यात पदार्थांचं महत्व काहीच नाहीये. पदार्थ बदलले म्हणजे काय मोठं झालं असं नाहीये. तर ते नेहमी जी खायची सवय आहे ती सवय सोडून एक दिवशी ते निदान कमीत कमी स्वतःत काहीतरी बदल जो आहे तो बदल सोसणं. भूताचे लोक जरी भजी खात असले तरी सुद्धा आमची जर ती न खाण्याची तयारी असेल तर समजावं काय झालंय, थोडं तप झालंय. आणि त्या तपोमाचा परिणाम काय, थोडं स्वतःला मनाविरुद्ध स्वतःला सांभाळावं लागतं, मनाविरुद्ध स्वतःला आवरावं लागतं. आणि अशा एकदा आवरायची सवय लागली की जी आवरायची सवय आहे त्याला तप असं म्हणतात. बडबड बडबड करायची सवय आहे, ती आवरायची म्हणजे काय त्रास होतो की नाही. हरिपाठामध्येच आहे बरं का, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. हरिपाठात आहे ज्ञानदेवांच्या. अनंत वाचाळ बरळती बरळ, काय झालं की लगेच बडबड बडबड करत सुटतात, का हवं ते बोलतात. ते बोलणं आधी थांबायचं नाही, दुसऱ्याला कंटाळा आला तरी असं जे आहे हे स्वतःला आवरायचं असेल तर त्याला तप असं म्हणतात. म्हणून जे तप आहे त्या तपामध्ये सहज प्रवृत्तींच्या विरोधात जाऊन आपल्याला आवरायचा जे सवय लागते त्यात आवरायची सवय लागली की मनाला शिस्त लागते, मनाला वळण लागतं आणि मन मजबूत बनतं. आणि असं मजबूत बनलेलं मन सोहमसारखी साधना करू शकतं. जोपर्यंत मन मजबूत नाही, साधा इंजिनियर लोकांचा बांधकामाच्या क्षेत्रातलं उदाहरण आहे. हे सळी आहे आणि त्याला सिमेंट असतं. सळी आणि सिमेंट, एक सळी असते अशी अशी गोल 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 असते, काय म्हणतात त्याला, ते सळीचं नाव आहे काहीतरी. आता त्याच्यावर सिमेंट चांगलं बसतं, पण सरळ जी नळी असते गुळगुळीत असलेली त्याच्यावर सिमेंट बसत नाही, त्याला पिळदार. ती सळी कशी आहे, पिळदार आहे. मग पिळदार सळीवर सिमेंट जसं घट्ट बसतं तसं पिळदार अंतःकरणावर जी सोहमसारखी साधना आहे ती घट्ट बसते. म्हणून पिळदार मन होण्यासाठी अशा तऱ्हेची तप करायची असतात. आणि मला जर पिळ घालायचं असेल, पिळदार मन करायचं असेल तर त्याला तप करावं लागतं, मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात. अशा पद्धतीने यज्ञ दान आणि तप हा एक भाग आहे. दुसरा मगाशी बघितलं पंचमहायज्ञाचा भाग आहे. या सगळ्यांना मिळून काय म्हणतात, कर्म ज्याला म्हणतात ते कर्मकांडाचे हे भाग आजच्या युगाशी सुसंगत आजचं जे जीवन आहे त्या जीवनाशी सुसंगत पद्धतीने आपण हे कर्मकांड बसून घेऊ शकतो. आणि असं बसून घेतलं तर त्याचा परिणाम काय होतो, चित्त शुद्ध होतं. थांबा. रामकृष्ण.